श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 12 नोव्हेंबर, वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी तसेच देवउठिणी एकादशी असेही म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. ह्या एकादशीपासून चातुर्मास संपत असून शुभ कार्याला सुरुवात होते. धर्मग्रंथानुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी सृष्टीचा निर्माता भगवान विष्णू 4 महिन्यांनी योग निद्रेतून जागे होणार आहेत आणि पुन्हा सृष्टीची जबाबदारी स्वीकारणार आहेत. तर भगवान शंकर या कार्यातून मुक्त होणार आहेत. या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचा विवाह केला जातो. हा विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करा. हा स्पर्श केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल, तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतातच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा देखील पूर्ण होत नाही. मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा गरिबी दरिद्री दूर होण्याबद्दल असेल, कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने प्रखर पितृदोष देखील दूर होतो. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. घरामध्ये पैशांच्या अडचणी येतात. घरामध्ये सतत भांडणे, कलह, मतभेद, आजारपण वाढत जातं. तसेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे सुरू होतात आणि म्हणून तुम्ही उद्या कार्तिकी एकादशीला हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल. कारण एकादशी तिथी ही पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यांना साक्षात देवी देवतांचे स्वरूप मानले जाते. या झाडामध्ये देवी देवता वास करतात आणि म्हणून या झाडांची पूजा केली जाते. त्यामध्येच असंच एक झाड आहे, ते म्हणजे केळीचं झाड. केळीच्या झाडाला साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते. या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. केळीच्या झाडाची पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतात आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला
एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद, थोडीशी चणा डाळ आणि गूळ तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतरनं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतरनं हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। झाडापाशी दिवा लावायचा आहे। हळद, हरभरा आणि गूळ हा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे। पिवळी फुले तुमच्याकडे असेल तर ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत। हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतरनं या केळीच्या झाडाभोवती तुम्हाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान विष्णूंच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत। जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत। आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहे आणि मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत। यानंतरनं पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड। या पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते। या झाडाच्या खोडामध्ये आपले पितृ वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करते। आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। पिवळी फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। पिवळी फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत। यानंतरनं या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी, पितरांचं नामस्मरण करायचं आहे, भगवान विष्णूचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या पितरांची तुम्हाला माफी मागायची आहेत। काही तुमचं चुकलं असेल तर तशी तुम्हाला क्षमा याचना करायची आहेत। लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत। यानंतरनं पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड। एकादशीचे व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण राहते। या दिवशी तुळशीची पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला गव्हाच्या कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत। दिवे बनवताना त्यामध्ये तुम्हाला पिठामध्ये हळद टाकायची आहे आणि त्या पिठाचे तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहेत। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हे दिवे तुम्हाला तुळशीपाशी ठेवून प्रज्वलित करायचे आहेत। यानंतरनं आपल्याला थोडीशी चणा डाळ आणि गूळ हा तुळशीला अर्पण करायचा आहे। हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि तुळशीला आपल्याला स्पर्श न करता 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतरनं तुळशीचं जे वृंदावन असतं किंवा कुंडी असते तर त्याला तुम्हाला स्पर्श करून मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुळशीपाशी बसून तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहेत। आता मी तुम्हाला जी 3 झाडे सांगितली तर त्या 3ही झाडांना स्पर्श करायचा आहेत का तर नाही। या 3 पैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तर त्या एका झाडाची पूजा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।